नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून मार्च महिन्यामध्ये तब्बल 25% लाभार्थ्यांना त्यांचा मासिक अनुदान किंवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये देण्यात अयशस्वी झालेला आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण त्यांनी समोर ठेवलं ते म्हणजे टेक्निकल एरर किंवा ट्रान्झॅक्शन फेल्ड हा कारण ठेवून लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यात आलेले नाहीत. तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल किंवा नसेल सुद्धा, पण एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगतोय. ज्यावेळेस राज्य सरकार किंवा प्रशासनाच्या माध्यमातून पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप केले जातात, ते कोणत्याही प्रोसेसने असो, चेक, डीबीटी किंवा जे काही वेगवेगळे माध्यम आहेत किंवा RTGS असेल, NFT असेल, या माध्यमातून ज्यावेळेस शासनाकडून प्रशासनाकडून एखाद्या लाभार्थ्याला पैसे वाटप केले जातात आणि ते पैसे जर त्याच्या खात्यामध्ये वाटप झाले नाही तर ते पैसे रिटर्न त्या मेन सिस्टमला रिटर्न येतात. म्हणजे आपल्याला जे काही मार्च महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टेक्निकल एररमुळे आलेले नाहीत तर ते राज्य सरकार प्रशासनाच्याकडे वापस गेलेत, परत गेलेत. त्यामुळे हे बऱ्यापैकी लोकांना माहीत असल्या कारणाने त्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की एप्रिल महिन्यामध्ये सर आम्हाला हे पैसे इन्क्लूड करून येतील का? कारण आम्हाला मागच्या महिन्याचे पैसे हे शासनाच्या किंवा सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे झाले. आमची कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची अपूर्णता नव्हती. आमचं सर्व काही ओके असताना सुद्धा फक्त सर्व्हर प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम असल्याने हे पैसे रिटर्न गेलेत. म्हणजेच मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये जे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहेत त्या हप्त्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे आणि एप्रिल महिन्याचे पैसे, म्हणजे जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील त्यांचे 1500 आणि या 1500 असे 3000 रुपये येतील का? किंवा 2500 रुपये, इकडचे 2500 रुपये, असे 5000 रुपये आमच्या खात्यामध्ये येतील का? तर अशा पद्धतीचा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातो. तर यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब किंवा खेदाची बाब अशी की या 25% सर्वात जास्त लाभार्थी हे टेम्पररी UDID कार्ड या लाभार्थ्यांचे आहेत. बघा, म्हणजे ज्यांच्याकडे UDID कार्ड टेम्पररी आहे त्यांची संख्या जास्त आहे आणि त्यानंतर आधार कार्ड आणि UDID कार्ड यांमध्ये तफावत असल्या कारणाने सुद्धा हे पैसे त्यांचे रिटर्न गेले आहेत. तर या अनेक वेगवेगळी कारणं समोर आलेली आहेत. या सर्व किंवा काही अंशी हेही झालंय की तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करावं लागतं. तर ते काही लाभार्थ्यांचे म्हणजे विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, तर यांचे आधार ऑथेंटिफिकेशन तहसील कार्यालयाच्या माध्यमातून न झाल्या कारणाने हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये दिलेले नाहीत. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे कारण आहेत. परंतु मित्रांनो, मुख्य लाभार्थ्यांचा प्रश्न आहे की आपल्याला हे पैसे एकत्रित मिळतील का? तर मित्रांनो, तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचेच पैसे येतील, बाकीचे मार्च महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही त्या आशेमध्ये अजिबात राहू नका की तुम्हाला मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. एकदा काय DBTच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यामध्ये आले नाहीत तर पुन्हा DBT होत नाहीत. आत्तापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे पण जे सरकार, तुम्ही सांगाल सर इतिहास ठीक आहे, पण मग लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारने एकत्रित दिले होते, काहींना 3000, 4500, 6000, 8000 म्हणजे अशा पद्धतीने दिलेले आहेत. मग आम्हाला द्यायला काय हरकत नाही. लक्षात ठेवा, ते निवडणूक किंवा इलेक्शनचा पिरियड होता आणि त्या कारणामुळे सरकारच्या मनामध्ये जे येईल ते सरकार करत होता. परंतु आत्ता मात्र कोणत्याही प्रकारची परिस्थिती अशी नाही आहे. त्यामुळे सध्या स्थितीला तरी ते राहिलेले पैसे एकत्रित एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार नाही, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला द्यायची आहे. कारण लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न खूप येत आहेत आणि येतीलच, कारण ते पैसे त्यांचे हक्काचे आहेत, स्वतःचे आहेत. इथे सरकार, प्रशासन आणि सर्व्हर यांच्या चुकांमुळे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. त्या लाभार्थ्यांचा कोणत्याही प्रकारचा दोष नाही. मग दोष नसताना हे देतील का? तर नाही देणार. हे आत्तापर्यंतचा म्हणजे पूर्ण बऱ्यापैकी अनुभव आहे मला. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचे पैसे येतील. एप्रिल महिन्याचे पैसे कधी येतील याविषयी आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेली आहे. ती पाहायची असेल तर बॅक साईडला जाऊन तुम्ही ती जुनी व्हिडिओ आपण म्हणजे काल जी टाकलेली ती पाहू शकता. त्यामुळे तिथे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर सगळी माहिती मिळणार. अशा पद्धतीने मित्र, एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगायची होती म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ, सदर माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.